Yes, good morning, Mr. Sagar. Once again, that. And I hope that from today onward, that will just continue our journey everlasting. Though you are not able to join the batch in the morning half, try to join the batch in the evening at 8 p.m. if it is possible. That. Why? Because it will give you a more benefits that. Usually, what happens that whenever we are just starting something, that we are energetic one, we are just enthusiastic one that to get start something, but as far as time comes to think about the consistency, then we are facing a lot of problem. Same thing happened with gym also. Whenever we are going to join the gym somewhere, so 1 day, 2 day, 3 day, 4 day, 5 day, 6 day, 7 day, 8 day. This is what usual reality of many of the people. But till there was a medical emergency, let it be fine that we'll just continue the things forever for a long time. Fine, no issues that. Okay, fine. For today, that will just give the kind of revision process to all the contents. I hope that you are being in the touch with all the contents. So I'll just ask few of the content process to you and just check out that how much that you are being remembered everything, right? ओके सर. राईट सर. राईट. सर आपण बेसिक कन्सेप्ट शिकलोत बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण हो. टेन्सेसचा पार्ट पण कव्हर केलाय. बरोबर आहे. राईट सर. राईट. तर बेसिक बरोबर. कन्सेप्ट आणि टेन्सेसच्या प्रोसेसमध्ये बेसिक कन्सेप्ट किती प्रकारचे असतात सर? आपण 12 प्रकारचे आपण हे केलं होतं. राईट. पहिले 4 प्रकार सांगा. पहिले 4 प्रकार देर आर, देर इज, दॅट इज. लक्षात ठेवा, सिक्वेन्शियल लक्ष ठेवायला पण सोपं आहे. हिअर इज हिअर आर, दिस इज देअर इज दिस देअर आर. आर. हिअर इज हिअर आर, ओके. देअर इज देअर आर. पहिले 4. हे दिस इज दीज आर, दॅट इज दोज आर. दुसरे 4. त्याच्यानंतर ॲम इज आर, लाईक, हॅव ॲज, वॉन्ट. राईट. हे सगळे ओके. रिव्हिजन. हा. हिअर इज हिअर आर, देअर इज देअर आर. हे हा. 4. दिस इज दिस आर. दॅट इज आणि दोज आर. त्याच्यानंतर दॅट इज दोज आर. हे झाले. आणि त्याच्यानंतर ॲम इज आर, लाईक, लाईक. त्याच्यानंतर आपण हे बघितलं हॅव होतं, हॅज, हॅव ॲज, आणि वॉन्ट. हॅव टू आणि वॉन्ट. हा, हॅव हॅज आणि वॉन्ट. ओके. हे झाले 12 प्रकार. ओके. आपण L1च्या बॅच मध्ये टेन्सेस 4 महत्वाचे टेन्सेस घेतो. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर आणि प्रेझेंट कंटिन्युअस. सिम्पल बरोबर. प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर आणि प्रेझेंट कंटिन्युअस हे 4 प्रकारचे टेन्सेस आपण त्यामध्ये कव्हर करत असतो. फाईन. राईट सर. ओके, फाईन या सर. या सगळ्या कन्सेप्ट संदर्भातले काही प्रश्न मी विचारण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. ठीक आहे सांगा, सर. मी गोव्याला जाईल. मी गोव्याला जाईल. आय विल गो टू गोवा. राईट. ते मला मदत करत आहेत. ते मला मदत करत आहे. ते मला मदत करत आहे. दिस इज हेल्पिंग टू मी. ते मला मदत करत आहेत. ते म्हणजे ते म्हणजे कोण? व्यक्ती आहेत ना. व्यक्तींसाठी आपण काय लावतो? दे. आय, यू, वी ते म्हणतो ना आपण त्याला. हा. ते मला मदत करत आहेत. दे इज हेल्पिंग टू मी. देला इज लागतं, देला आर लागतं. ते सिंगल हे वचन आहे ना. नाही ना सर. दे म्हणजे कोण? अनेक लोक असतात ना. ते दे. आय. आपण ते म्हणल्यानंतर अनेक वचन येतात. अनेक असतात. अनेक व्यक्ती जेव्हा कन्सिडर करतो आपण तेव्हा अनेक असतं. बरोबर दे आहे. आर आणि हेल्पिंग टू मी. हा, दे आर हेल्पिंग टू मी. आणि ते माझं घर आहे. दॅट इज माय हाऊस. ते निर्जीव वस्तू आहे. दॅट इज
अच्छा अच्छा, ओके ओके. हा, निर्जीव वस्तू प्राणी पक्ष्यांसाठी आपण दॅट इज माय हाऊस असं वापरतो. दॅट इज, दॅट इज. हा, दे इज माय हाऊस नाही म्हणतो आपण कधीच. राईट. ज्योती उत्तर देत आहे. ज्योती इज answering. राईट. आम्ही त्यांना बोलावतो. आम्ही त्यांना बोलावतो. वी आर. नाही, आम्ही त्यांना बोलावतो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आम्ही जर लावायची गरजच नाही साध्या वर्तमान काळात. आम्ही त्यांना बोलावतो. वी वी कॉल दॅम. वी कॉल दॅम. वी कॉल. वी कॉल दॅम. राईट. ओके. राईट. मी रोज कंपनीत जातो. मी रोज. आय एम गोइंग टू कंपनी एव्हरी डे. ओके. समीक्षा माझी मैत्रीण आहे. समीक्षा इज माय फ्रेंड. राईट. आता लक्षात ठेवा, मी रोज कंपनीत जातो ही क्रिया नेहमी घडणारी आहे. नेहमी घडणारी क्रिया आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये दाखवतो. बरोबर आहे. मग त्याचं कसं होतं? आय गोइंग. आय गो आय टू गोइंग टू. आय आय गो गो टू टू द कंपनी एव्हरी डे. एव्हरी डे. एव्हरी डे. आय गो टू द कंपनी एव्हरी डे. ओके. राईट. ओके. त्याच्यानंतर जातो आणि जात आहे. ओके. जातो आणि जात आहे मध्ये फरक आहे. दुसरी गोष्ट, ठीक. काल आम्ही चित्रपट पाहिला. काल आम्ही चित्रपट पाहिला. yesterday see the movies. Okay. ईडी. सीचा सेकंड फॉर्म तिचा तुम्ही त्या दिवशी सांगितला होता मला. तिचा सॉ होतो. सॉ. सॉन्ग सॉन्ग. हम्म. सिंग. सिंग सिंग. सॉ सॉ सॉ. सॉन्ग. सेकंड फॉर्म लावायचा ना आपल्याला. ईडी. हा. ईडी नाही. प्रत्येक वेळेला ईडी नाही लागत. आता हे सी सॉ सीन यामध्ये ईडी कुठे लागलं? काही ठिकाणी ईडी लागतं. सगळ्या ठिकाणी ईडी लागत नाही. सी सॉ सेन. सॉ हे सेकंड ग्रुप आहे. कसं येईल मग? yesterday saw the movie. कोणी? क्वेश्चन्स. मी होता हा, का? मी होता. आम्ही काल चित्रपट पाहिला. वी saw the movie असं. वी सॉ द मूवी यस्टरडे. राईट. बेसिकचे काही Yesterday. निबंध तुम्हाला मी पाठवलेले होते. 10 विषय काहीतरी दिलेले होते ते, बरोबर आहे ना? हो सर. त्या 10 विषयाचा मला तुम्ही फोटो पाठवला होता का सर? पाठवला होता सर तुम्ही मला. मी तुम्हाला पाठवला होता. पर्सनल याच्यावरती पाठव. नाही, मी पाठवला होता तुम्हाला 10 तुम्ही सब्जेक्ट हे करून. हो, पण काय झालं माहितीये का, मी आज सकाळी उठलो ना, त्याच्यानंतर त्याच्यावरती काम करायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा मला ते तुमचा फोटो दिसलाच नाही त्याच्यामध्ये. फोटो म्हणजे तुम्हाला पर्सनल याच्यावर जे 10 हे होते ना त्याचा हा. फोटो मागितला होता तुम्ही. हो हो हो, त्याच्यावरच मागितला होता. परंतु मला त्याच्यावरती तो फोटो दिसत नाहीये. कधी पाठवला होता तुम्ही? एक मिनिट हा. मी सुट्टीवर जाण्याच्या अगोदर पाठवला होता. आपलं लेक्चर लास्ट झालं होतं तेव्हा. एकदा परत रिसेंड करा बरं. सर तुमच्या दोन दुसरा नंबर आहे. हा, त्याला पाठवलाय तुम्ही तो, बरोबर आहे. नाही, हा 9860 याला पाठवा. 9860 ला. हा एक नंबर सांगतो मी तुम्हाला त्याच्यावरती. 9860. हा जो तुम्ही
हा ऑक्युलर डिफेन्स हा ते पाठवा 6. ना त्याला, हा. त्याला पाठवा त्याला. हो हो त्याला. हम्म. काय झालंय, कारण तो दुसरा नंबर जो आहे ना तो व्हॉट्सअपचा काढून टाकलाय सर. बहुतेक तुम्ही त्याला पाठवला असेल मग. हा मी नंबर सांगू का तो तुम्हाला? फॉरवर्ड करू लगेच हा फॉरवर्ड करून टाका ना या याला, नंबरवर. 9860 ला करून टाका. चालेल. काय म्हणता योगेश सर, गुड ओके. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आता आपला बॅच जी आहे ना ती 7:45 ला असेल, 7:45. ओके सर. हा याला कारण असं आहे की 8:30 ला परत एक बॅच आहे. आणि तुम्हाला संधी अशी चालेल आहे सर. की ज्याला असं वाटलं की वेळ असेल तर त्यांनी 8:30 ची बॅच पण कंटिन्यू करू शकता 9 पर्यंत. चालेल. 8:30 ते 9 वाजता का सर? म्हणजे हा 8:30 ते 9 च्या आसपास असते, 9:05 पर्यंत चालते ते. तर नवीन बॅच चालू झाली, त्यांचं परत बेसिक पासून सगळ्या गोष्टी घेतोय आपण. तर तुम्हाला ते फायदेशीर राहील. रिव्हिजन प्रोसेस प्रॉपर होऊन जाईल सगळ्याच्यात. ठीक आहे. म्हणजे आपलं आपलं तर कंटिन्यू चालू राहील त्यामध्ये, किंवा आपण काय करू, त्यांना आणि तुम्हाला एकत्र आणण्याचा थोडासा प्रयत्न करू. म्हणजे सगळे जर एकत्र आले तर फास्ट ट्रॅक वरती त्या मॅडम बऱ्यापैकी कम्युनिकेट करतात, नाही असं नाही. आणि एक सिल्लोडच्या मॅडम आहेत, असं 4 जण आहेत समजा. तर तुमचं फक्त काय होईल, तुमचं थोडंसं रिव्हिजन होईल त्या फेजला. आता आपलं ऑलमोस्ट पहिली लेवल कम्प्लीट होत आली, हळूहळू हळूहळू होते त्यामध्ये. अजून जवळपास 8-10 दिवस आपले बाकी आहेत. तर आपण आपली आपली पण कंटिन्यू करूया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या बॅचला पण जॉईन करू शकता. आता आपण अशी परमिशन देतोय ह्या महिन्यापासून की दिवसभरातल्या बॅचेसचं शेड्युलिंग तुमच्यापर्यंत येईल. यापैकी जी ऑनलाईनची बॅच तुम्हाला ऑनलाईन म्हणजे अटेंड करणं शक्य आहे ती करायची तुमचं व्हॅलिडिटी संपेपर्यंत. व्हॅलिडिटी संपल्याच्यानंतर तुम्ही कोर्स जर अपडेट केला तुमचा पुढच्या याला L2 ला आलात तुम्ही, तर तुम्हाला परत परमिशन की तुम्ही दिवसभरातल्या ज्या ऑनलाईनच्या बॅचेस त्याला बसू शकता. राईट. आणि त्यातल्या त्यात आता पुढच्या फेजमध्ये अजून एक नवीन अपडेशन प्रोसेस असं येत आहे की एका व्यक्तीने जर ऍडमिशन प्रोसेस घेतलं, फॅमिलीचा कन्सर्न करतोय आपण, तर ब्लड रिलेशन मधलं कुठलाही व्यक्ती, म्हणजे तुमची बायको असेल किंवा मुलगा असेल, मुलगी असेल, तर ब्लड रिलेशन मधलं कोणीही त्याच्यामध्ये बसू शकतं तुमच्या सोबत, तुमच्या ऐवजी नाही. हा ऐवजी हा प्रकार नाही, तर मी तू आज क्लास करून घे, उद्या मी करतो. सो दॅट शुड नॉट बी देअर. फाईन. सोबत सोबत जर असं वाटलं, याला कारण काय केलं माहिती सर, याला विचार काय केला माहिती सर, प्रॅक्टिसला आपल्या घरचा माणूस मिळतो, राईट. बरोबर. हा परंतु आम्हाला जर असं आढळलं त्याच्यामध्ये तुम्ही ती मित्राला लिंक दिली, मित्र जॉईन झालेला आहे, काहीतरी आहे, तर तुमची मेंबरशिप कायमस्वरूपीची रद्द होते. हा त्यामुळे ते रिस्ट्रिक्शन काय आहे की फक्त फॅमिली मेंबर्सला अलाउड आहे त्याला बसण्यासाठी. आणि इवन तो फॅमिली मेंबर सकाळी नसेल बसू शकत तर संध्याकाळच्या बॅचला पण बसू शकतो. मग त्या 24 दिवसामध्ये आपल्याला एक माणसाच्या ऐवजी आपण 2 माणसं शिकू शकतो त्या फेजला. असा नवीन कोर्स आता आपण डेव्हलप प्रोसेसला आणलाय त्यामध्ये. आणि दोघं एकमेकांना जर प्रॅक्टिस घ्यायला असले ना घरी, तर फार फायदा होतो सर. फार म्हणजे फार फायदा होतो. नाही बरोबर आहे. आणि याचा पॉझिटिव्ह पण आहे आणि हा आणि तुमची याचा थिंकिंग बेनिफिट काय पण होतं माहिती तुम्ही आहे जी का? केली ना ते एकदम. आता मला याचं रिझल्ट कसा आला की मॅडम आहेत सोळंकी मॅडम म्हणून, तर त्या मॅडम जॉईन झाल्या, त्यांची मुलगी पण बसते स्वतःचीच. बरोबर. आणि मग प्रॅक्टिसला मुलगी मिळाली ना घरी, सरळ सरळ त्या फेजला. हो. आणि ती आज जवळपास 7वीच्या स्टँडर्डला आहे, 7th स्टँडर्डला म्हणल्यावर तिची मॅच्युरिटी चांगली आहे त्या फेजला. मग बरोबर मम्मा आहे. इथं हे चुकलं, मम्मा तिथं ते चुकलं, याचं हे असं झालं. आणि ती सीबीएसईला आहे, त्यामुळे मग तिला सपोर्ट होतो त्या फेजमध्ये. आणि आपल्या बॅचमध्ये बसल्याच्या नंतर मग त्यांना अजून काहीतरी नवीन ऐकायला मिळतं, नवीन टॉपिक्स एंटरटेन होतात त्या मुलांसाठी, त्यांना तो बेनिफिट मिळतो. तर या लेवलवरती आपण छान काम करतोय. ठीक आहे, फाईन, लेट इट बी, नो इश्यूज दॅट. योगेश सर, आजचं सेशन मुळात प्रॅक्टिससाठी ठेवलं होतं हा आपण, सर. राईट. प्रॅक्टिस प्रोसेसला आपण काही वाक्यरचना विचारतोय. बरं आहे तुम्हाला, तब्येत वगैरे बरी तुमची आता? हो सर, बरी आहे. हा आता लक्षात ठेवा, आपण थोडं आजारी जरी पडलो ना, तरी शरीराने आजारी पडा, मनाने नका पडू. आणि बॅचला उपस्थित राहा. तुम्हाला काही वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाही पडत. निदान ऐकू तर शकतो का नाही आपण. पण काय होतं माहिती का, एकदा लिंक तुटली हो. माणसाची, मग त्याला रिकनेक्ट करायला थोडंसं टफ जातं आपल्याला. ठीक आहे, चलो फाईन. आज इव्हिनिंग पर्यंत तुमच्यापर्यंत एक ई बुक येऊन जाईल तुम्हाला. ते ई बुक यासाठीचं आहे की जनरल कम्युनिकेशनचे सेंटेन्सेस त्याच्यामध्ये आहेत की जे तुम्ही फंक्शनसाठी वापरू शकता, फंक्शन्स. ओके.
एक मिनिट. तयार जर झालं असेल त्याचं रॉ मटेरियल तर मी तुम्हाला लगेच सेंड करतो. फक्त बाहेर कोणाशी शेअर करू नका, कारण अजून याचं फायनल आउटपुट प्रोसेस यायची आहे. आणि छान काम चालू आहे तुम्हाला सांगतो. आता 5 ई बुक्स तयार करतोय आपण, छोटे 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 छोटे, तुम्हाला एक 50 60 60 70 70 वाक्यांचे, आणि ते वेगवेगळ्या सेगमेंट प्रोसेसमध्ये तुम्हाला वापरता येणार आहे. हा राईट. एक फॉर्मेशन जवळपास तयार झालंय त्याचं. चला, दिलं तुम्हाला. बाहेर शेअर करू नका फक्त, अजून त्याचं फायनल आउटपुट प्रोसेस यायचं राहिलंय. नाही सर. आणि हा तुमच्या फॅमिली मेंबरसाठी वापरा. तुम्ही स्वतः, तुमच्या भाऊ, तुमचं तुमचं वापरा त्या फेजला. फार लोकांना हे एंटरटेन करण्याचा प्रयत्न करू नका त्यामध्ये. याला कारण का, जर फुकट दिलं ना त्याचा काहीच उपयोग होत नाही, तुम्हाला सांग. जेव्हा त्याची व्हॅल्यू आपण पे करतोय ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की नाही यार, वी आर जस्ट डुईंग समथिंग गुड. इन शॉर्ट प्रोसेसमध्ये बघा, लक्षात घ्या, जर तुम्ही त्याला जर ओपन केलं तर तुम्हाला लक्षात पण येईल की हाऊ युजफुल इट इज बिईंग. आणि खूप छोटे छोटे सोपे 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 वाक्यरचना आम्ही तुम्हाला त्यात दिलाय. तुम्हाला दिसतंय का? पेज शेअर होत आहे? हो सर. स्क्रीन. राईट, हो ओके. सर. हो. वाक्य दिसत आहेत का तुम्हाला? नाही, विंडो दिसते, त्याच्या साईडला सेंटेन्स दिसते. Okay, okay, right, right, right. Fine. Just a minute. That I am just going to share it again once. Now you're getting sentences? येस सर. यस. Right, right, fine. बघा, याच्यामध्ये बघा आपण, here is a collection of general communication sentences for family function. फॅमिली फंक्शन साठी जनरल कम्युनिकेशनचे सेंटेन्सेस जमा केलेत आपण. ग्रीटिंग अँड वेलकमिंग कसं करायचं असतं. वेलकम टू द फंक्शन. तुमच्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. इट इज सो नाईस टू सी यू. मला तुम्हाला बघून खरंच आनंद झाला. हाऊ हॅव यू बिन. कसे आहात तुम्ही. थँक यू फॉर कमिंग. येण्यासाठी खूप धन्यवाद. प्लीज कम इन अँड मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. या, बसा व्यवस्थित सगळ्या ठिकाणी, कुठं वाटलं तिथे. वेअर हॅव यू बीन दीज डेज. कुठे आहात तुम्ही काही दिवसापासून. इट्स बीन अ लॉंग टाइम टू सिन्स वी मीट. बरेच दिवस झाले ना आपल्याला भेटून. यू आर लुकिंग ग्रेट टुडे. आता यातले काही वाक्य जे आहेत, योगेश सर आणि सागर सर, हे आपण आत्ताच आपल्या ऑफिसमध्ये, घरामध्ये पण वापरायला सुरुवात करू शकतो. प्लीज हॅव सम रिफ्रेशमेंट. चला, काहीतरी नाश्ता बिस्ता घ्या. लेट मी इंट्रोड्यूस यू टू अदर्स. चल, मला आहे ना तुला इतरांना पण इंट्रोड्यूस करून द्यायचंय. चला, मला तुम्हाला इतरांशी ओळख करून देतो मी तुमची. दिस इज माय कझिन ब्रदर, कझिन सिस्टर, असं आपण सांगू शकतो. मीट माय पॅरेंट्स. या, माझ्या आई वडिलांना भेटा. वेअर आर यू फ्रॉम. तुम्ही कुठून आहात. म्हणजे अशा पद्धतीच्या वाक्यरचना प्रोसेसमध्ये आपण घेतल्या. त्यात आता फायनल फॉर्मेशन तयार व्हायचं राहिलंय, परंतु तुम्हाला रॉ मटेरियल जे तयार झालंय तर त्यातला काही भाग मी शेअर केला. यासाठी हे 55-60 वाक्यांपैकी तुम्हाला 20 वाक्य जरी तुम्ही वापरायला लागले, राईट. बघा आता इथं, कॅन आय हो टेक सर. फोटोज हिअर. मी तुमचे काही फोटो घेऊ शकतो का. राईट. वॉज द ऑकेजन टुडे. काही जर सेलिब्रेशन चालू असेल ऑफिसमध्ये, अचानक आपल्याला माहितीच नव्हतं, वॉज द ऑकेजन टुडे, आज नेमकं काय आहे. नंतर बघा, डू यू नीड एनी हेल्प विथ द अरेंजमेंट. अरेंजमेंटसाठी काही तुला मदत हवी आहे का. आर देअर एनी स्पीचेस प्लॅन. काही स्पीचेस वगैरे आपण प्लॅन केलेत काय प्रोग्राम मध्ये, असं आपण विचारू शकतो त्या फेजला. छोटे 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 वाक्यरचना आहेत सर. सुंदर. सांगायला मला आनंद वाटतो या सगळ्याच्या मध्ये की आपण अजून काही फॉर्मेशन जे तयार केलेत, तर त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे, टीचर्स साठी आपण काही फॉर्मॅट केलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ई बुकच्या प्रोसेसला फॉरेन कंट्रीज मध्ये आपल्याला व्हिजिट करायचं असेल तर त्यासाठीच आपण एक बनवलंय. इन्शुरन्स ऑफिसर आहात तुम्ही, तर त्यांना तुम्हाला काय काय सेंटेन्सेस लागतात त्याचं एक ई बुक बनवतोय आपण. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा मेडिकल ऑफिसर आहात तुम्हाला, तर तुम्हाला कुठलं कुठलं कम्युनिकेशन प्रोसेस करता येतंय.
असे कमीत कमी 5 ई बुक्स आपण सुरुवातीला ह्या महिन्यामध्ये लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 ई बुक्स ह्या L1 ला मिळतात. पुढचे काही ई बुक्स हे L2 ला मिळतात आणि काही L3 च्या प्रोसेसला आपण ठेवलेली आहेत. असं स्टेप बाय स्टेप आपण पुढे येतोय. आता फक्त मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की रोजच्या रोज दिलेले टॉपिक प्रोसेस रोज कंप्लीट करा. दिलेले 10 विषय जे होते या संदर्भात छोटे इन्फॉर्मेशन प्रोसेस तयार करून तुमचे व्हिडिओ तयार करायला लागा. माय सेल्फ, माय बिझनेस, माय जॉब प्रोफाईल जो काही आपण शिकलो होतो तर त्याला प्रॉपर पद्धतीने प्रिपेअर करा. लक्षात ठेवा, पहिल्या L1 चं सर्टिफिकेशन आपण तेव्हाच अलॉट करतो जेव्हा तुमचे 10 टॉपिक्स वरचे व्हिडिओ सबमिट होतात, जेव्हा तुमचं माय सेल्फ आणि माय बिझनेस वर प्रॉपर व्हिडिओ सबमिट होतो. एवढं सगळं करून घेतल्याशिवाय L1 चं सर्टिफिकेट आपण देत नाही. नुसतं सर्टिफिकेट घेऊन उपयोग नाही, आपल्याला काहीतरी यायला पाहिजे. कमीत कमी 5, 50, 100 जनरल कम्युनिकेशनची वाक्य आपल्याला बोलता यायला पाहिजे. हे आलं तर L2 ला जाऊन मजा आहे. नाहीतर मग हेच येत नसेल तर आपल्याला थोडासा प्रॉब्लेम आहे. मग वी हॅव टू जस्ट डू सम प्रॅक्टिस अँड गो फॉर इट. दॅट्स इम्पॉर्टंट. ओके, राईट. ओके सर. हा, दुसरी महत्वाची गोष्ट, ऑक्झिलरीचा पार्ट आपण तुमचा चालू केला होता का? हॅव टू, हॅज. हो, केला होता सर. हा, कोणत्या कोणत्या ऑक्झिलरी घेतल्या सांगा बरं जरा मला. एक मिनिट. हॅव टू, हॅज टू घेतलं होतं आपण. राईट, हॅड टू घेतलं होतं आणि विल हॅव घेतलं होतं. राईट. त्याच्या पुढे नाही झालं ना काहीच? नाही, त्याच्या पुढे नाही. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाहीये. आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण अजून एक ऑक्झिलरी एक्स्ट्रॉर्डिनरी शिकण्याचा प्रयत्न करतोय. चालेल? हो, चालेल. हा, राईट. फक्त योगेश सर लक्षात ठेवा की रिव्हिजन प्रोसेस प्रॉपर होणं गरजेची आहे. फक्त हो सर. पुढे पुढे जाऊ नका. त्यासाठी तुम्हाला मी आता परमिशन काय दिली? संध्याकाळची बॅच जॉईन करा 8 वाजता, पुन्हा 8:30च्या बॅचला बसा आणि करून घ्या. तुम्हाला जर असं वाटलं की सर मला वेळ असतो तर 10:15 वाजता एक बॅच आहे आपली कम्युनिकेशनची. आता या सगळ्या बॅचेसच्या लिंक प्रोसेस तुम्हाला हळूहळू दिल्या जातील की चला, ज्याला 10:15 ची बॅच जॉईन करायची त्यांनी ह्या लिंकला क्लिक करायचं, ज्याला ही बॅच चालू करायची त्यांनी या लिंकला क्लिक करायचं. अशा वेगवेगळ्या सेपरेट लिंक आपण त्याच्या बॅच सेट करतोय आता. आणि कायमस्वरूपी त्यांचा कोर्स कंप्लीट होईपर्यंत त्यांची एकच लिंक राहील. रोज रोज लिंक तुम्हाला पाठवायची गरज राहणार नाही आता इथून पुढे. आज मी तुम्हाला एक्सलेच्या माझ्या ज्या नवीन प्लॅटफॉर्मवरती मी काही गोष्टी तयार करतोय तर त्याच्यावरची एक रजिस्ट्रेशन साठीची लिंक पाठवेल. माझ्या इंडिव्हिज्युअल नंबरवरूनच तुम्हाला लिंक येईल. दुसऱ्या कुठल्याही लिंकला क्लिक करू नका. नाही तर मग सर मग याला लिंकला क्लिक केलं आणि मग असं असं झालं नाही. माझ्या नंबरवरून मी स्वतः जेव्हा सांगेल तेव्हा त्याला क्लिक करून रजिस्ट्रेशन प्रोसेस असते, 3 गोष्टी टाकायच्या. रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं की तुम्हाला त्या बॅचचं नोटिफिकेशन, चला 1 तासाने बॅच चालू होणार आहे, या सगळ्या नोटिफिकेशन येत राहणार. दुसरी गोष्ट, त्या सेशनचं रेकॉर्डिंग झालं की ते रेकॉर्डेड सेशन तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाणार. मला आता वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज पडणार नाही. हा, त्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म आपण तयार केलाय. काही नवीन जर आपण कोर्स लॉन्च केला, काही झालं तर त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला येत राहणार की आपण असा असा लॉन्च केलेला आहे, असं असं आहे, तुम्ही त्याला करू शकता. या दृष्टिकोनातून तुम्हाला एक ऍडिशनल प्लॅटफॉर्म आपण काल परवा परचेस केलाय आणि तो आपण कंटिन्यू कॅरी ऑन करतो. एक स्टेप बाय स्टेप पुढे येतोय. ठीक आहे, चला वरती हेडिंग टाका कॅन. वरती हेडिंग टाका कॅन. योगेशराव आहात ना तुम्ही? हो सर, आहे ना. येस येस येस, फाईन, काय हरकत नाहीये. शक्यतोवर व्हिडिओ चालू करा, नाहीच जमलं तर नुसतं ऐका आणि लिहून घ्या प्रॉपर पद्धतीने. हो सर. हा, असं व्हायला नको की आपण ना मग नुसतं चाललंय म्हणून चाललंय. टाकलंय कॅन. सांगा बरं कॅनचा उपयोग कशासाठी होतो? व्हॉट इज द यूज ऑफ कॅन? सांगा, कॅनचा उपयोग कशासाठी होतो? आपण वापरतो की नाही? प्रश्नार्थी आय कॅन डू इट, यू कॅन डू इट. हा, प्रश्नार्थी क्वेश्चन्स जेव्हा असतात तेव्हा. questions वगैरे बनवण्यासाठी. बर बर बर, चला फास्ट ट्रॅकवर सांगतो कारण 8:30 ला मला परत पुढची बॅच आहे. चलो, येस, बघा आपण कॅनचा जो उपयोग आहे तो 4 पद्धतीने करतो. एक, अशाच पद्धतीने लिहून घ्या जसं दिलंय तसं, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जातं. पहिले ऍबिलिटी म्हणजे तुमच्यातली योग्यता दर्शवण्यासाठी.
दुसरं असतं कॅपॅसिटी, त्याला क्षमता दर्शवण्यासाठी म्हणतो आपण. त्याच्यानंतर परमिशन म्हणजे परवानगी घेण्यासाठी. आणि रिक्वेस्ट म्हणजे विनंती करण्यासाठी. एक साधं उदाहरण दिलंय बघा, मी गाणं गाऊ शकते, आय कॅन सिंग अ सॉन्ग. निगेटिव्ह करताना आपण आय कॅनॉट सिंग अ सॉन्ग आणि कॅन आय सिंग अ सॉन्ग अशा पद्धतीने प्रश्नार्थी वाक्य पण तयार करतो. झालंय लिहून? हो ओके सर डन झालं. सर. बघा, ॲबिलिटी म्हणजे काय? योग्यता. योग्यता कशाची असती? तर बुद्धीची असते, है ना? म्हणजे मी एक गणित 5 मिनिटात सोडवू शकतो, ती माझी ॲबिलिटी आहे. बरोबर आहे ना? मी एखाद्याला एखादा पाठ सोपा करून सांगू शकतो, ती माझी ॲबिलिटी आहे. ही ब्रेनची ॲबिलिटी असते, है ना? कॅपॅसिटी कशाची असते? शरीराची. कॅपॅसिटी कशाची असते? शरीराची. जसं की मी हा फोन उचलू शकतो, तर ही कॅपॅसिटी झाली माझी. बरोबर आहे ना? मी एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर धावू शकतो, ही माझी कॅपॅसिटी झाली, म्हणजे क्षमता. राइट? ॲबिलिटी आणि कॅपॅसिटी दाखवण्यासाठी कॅनचा वापर होतो. परमिशन घेण्यासाठी कॅन आय कम इन? कॅन आय गो नाऊ? परमिशन घेण्यासाठी पण आपण वापरू शकतो. विनंती करण्यासाठी कॅन यू हेल्प मी प्लीज? कॅन यू गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज? या पद्धतीने विनंती करण्यासाठी देखील कॅनचा वापर आपण करू शकतो. आलंय लक्षात? योगेशराव, लक्षात आलंय का? हो सर आलं. बर, लक्षात ठेवा, कॅनचा उपयोग कोणीही विचारला तुम्हाला तर ॲबिलिटी, कॅपॅसिटी, परमिशन, रिक्वेस्ट. ॲबिलिटी, कॅपॅसिटी, परमिशन, रिक्वेस्ट या 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ओके, राईट, फाईन. आता याच्यावरती आधारित एक 2-4 वाक्य विचारतो तुम्हाला. सांगा, सागर सर मी इंग्रजीत बोलू शकतो. आय कॅन स्पीक द इंग्लिश. राईट. योगेशराव, मी खोटं बोलू शकत नाही. मी खोटं बोलू शकत नाही. थोडं गरम, थोडं थंड असं म्हणजे नॉर्मल. योगेशराव, मी खोटं बोलू शकत नाही. खोटं बोलण्याला लाय म्हणतात. लाय, LIE. लाय म्हणजे खोटे बोलणे. लिहून घ्या. लाय म्हणजे खोटे बोलणे. आय कॅन नॉट लाय. राईट. शी कॅन स्पीक इन इंग्लिश. सांगा योगेशराव, मराठीत कसं येईल? मी इंग्रजी बोलू शक. शी कॅन स्पीक इन इंग्लिश. शी कॅन स्पीक इन इंग्लिश. वाक्य सागर सर तुमच्यासाठी आहे. आम्ही नवीन उद्योग चालू करू शकतो. वी कॅन डेव्हलप अ न्यू प्रोजेक्ट ओके, किंवा बिझनेस. स्टार्ट म्हणू शकतो. डेव्हलप किंवा स्टार्ट, न्यू प्रोजेक्ट, न्यू बिझनेस म्हणू शकतो आपण. राईट. ओके, पुढचं वाक्य आहे सर, मी गरिबांना मदत करू शकतो. गरम. वी कॅन हेल्प वी कॅन हेल्प. वी कॅन हेल्प. वी कॅन हेल्प
वी कॅन हेल्प द गरिबांना पुअर 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 हा वी कॅन हेल्प वी पुअर. कॅन हेल्प द पुअर. राईट, ओके. योगेश सर, मी लॅपटॉप खरेदी करू शकतो, सांगा. मी लॅपटॉप मी लॅपटॉप खरेदी करू शकतो, माझी ॲबिलिटी आहे. आय कॅन हम्म. लॅपटॉप खरेदीला काय म्हणताय? आय कॅन बाय, BUY, बाय म्हणजे खरेदी करणे. आय आय कॅन बाय 2 लॅपटॉप. तू लावायची गरज नाही. आय कॅन बाय लॅपटॉप. आपलं बाय लॅपटॉप. ओके. बायच्या ऐवजी परचेस हा शब्द वापरला तरी चालतो. परचेस, PURCHAS, Purchase. परचेस. पुढचं वाक्य सागर सर तुमच्यासाठी आहे. आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग. मी तुमची फिलिंग समजू शकतो. राईट, मी तुमच्या भावना समजू शकतो. राईट, हा. ओके. आय कॅनॉट कम विथ यू. आय कॅन नॉट कम विथ यू. मी तुमच्याकडे जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. आय कॅन आय कॅनॉट कम विथ यू. कम विथ यू. राईट, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. कॅन यू हेल्प मी प्लीज. सेंटेन्सेस नाही, आवाजच नाही आला सर्व. कॅन यू हेल्प मी प्लीज. तुम्ही मला मदत करू शकता. राईट, ओके. शकता का. हा, प्रश्नार्थी वाक्य आहे ना. कॅन यू हेल्प मी प्लीज. काय तुम्ही मला कृपया मदत करू बरोबर. शकता का. ओके, राईट. शेवटचं वाक्य सागर सर तुमच्यासाठी आहे. मी पैसे कमवू शकतो पण खर्च करू शकत नाही. मी पैसे कमवू शकतो पण खर्च करू शकत नाही. आय कॅन आय कॅन खर्च करू शकतो म्हणजे आय कॅन अर्न मनी. आय कॅन आय कॅन अर्न मनी बट खर्च करू शकत नाही. खर्च करणं म्हणजे स्पेंड. स्पेंड लिहून घ्या. बट स्पेंड. राईट, सांगा. मी पैसे कमवू शकतो पण खर्च करू शकत नाही. आय कॅन अर्न अ मनी बट बट नो आय कॅनॉट नो स्पेंड नो स्पेंड बट आय कॅनॉट स्पेंड इट. बट आय आय कॅनॉट कॅन नॉट स्पेंड स्पेंड इट. राईट. आता तुम्हाला कॅनची एक्सरसाइज पाठवण्यात येईल. अलग लक्षात. कॅनची एक्सरसाइज तुम्हाला सोडवायची आहे ठीक आहे. आणि मग आम्हाला पाठवायची आहे. ओके, चालेल, ठीक ठीक आहे. आहे सर. आजच्या दिवस आपण थांबूया. उद्या तुम्हाला जे 10 टॉपिक्स दिलेले होते त्यापैकी कुठलाही एक टॉपिक तुम्हाला तयार करून आणायचा व्यवस्थित छान पद्धतीने. दिवसभरात मला पाठवला तरी चालेल. उद्या पुढची परत एक ऑक्झिलरी घेऊ. ठीक आहे. जनरल कम्युनिकेशनच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करू आपण आणि मग पुढे जाऊया. ओके, चलो ठीक है. चलो, बाय, हैव अ नाइस ओके टाइम, सर. बाय. ओके, विल थँक बी यू सर. टुमारो. कल सैटरडे है क्या. हो सर. हो सैटरडे है ना. सर. फिर भी हम कोशिश करेंगे अपना लेक्चर लेने का. क्यों. क्योंकि हमें आगे बढ़ना है, एक एक दिन आगे जाना है. ठीक है. हाँ, ओके तो सर. कल के लेक्चर के लिए तैयार रहिएगा. हो सके तो हम कोई भी एक कॉमन टाइम लेकर सबके लिए सैटरडे के दिन लेक्चर रखेंगे. चलेगा. चलो, फाइन. वेल चलेगा. स्टॉप चलेगा नाउ. सर. थैंक यू वेरी मच. बाय, हैव अ नाइस टाइम, बाय. थँक यू.